नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील क्रियापदस्य सहचराः हा जो गद्यपाठ आहे, तो पाठ समजावून घेणार आहोत. कारकाच्या अनुषंगाने येणारा हा पाठ आहे. आपण कारकाचा जो व्याकरणिक भाग आहे, म्हणजे कारक कोणकोणती आहेत, त्यांची उदाहरणं काय, हा भाग आपण शिकलेलो आहोत. त्याचा व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. आता आपल्याला ह्या पाठाच्या अनुषंगाने त्या कारकांची माहिती मिळवायची आहे. क्रियापदस्य सहचराः म्हणजे क्रियापदाचे जे सहचर आहेत, ते सहचर म्हणजे त्यांना मदत करणारे जे शब्द आहेत ते शब्द. आता बघूया काय म्हटलंय त्यांनी बघा. पठामी, लिखामी, यच्छामी, पश्यामी एतानी पदानी क्रियाम दर्शयन्ति. पठामी म्हणजे वाचतो, लिखामी म्हणजे लिहितो, यच्छामी म्हणजे देतो, पश्यामी म्हणजे पाहतो. ह्या सर्व क्रिया म्हणजे ही सगळी पद, हे सगळे शब्द काय दाखवतात? तर क्रिया दाखवतात. म्हणजे वाचण्याची क्रिया, लिहिण्याची क्रिया, देण्याची क्रिया, पाहण्याची क्रिया दाखवली जाते. आणि पुढे त्यांनी म्हटलंय अतः तानी क्रियापदानी, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? क्रियापद, क्रिया दाखवणारे शब्द. वाक्ये क्रियापदस्य नैके सहचराः. नैके म्हणजे अनेक. वाक्यामध्ये क्रियापदाचे अनेक सहचर, क्रियापदाला मदत करणारे शब्द. जानीमः तान् सर्वान्. आता आपण त्या सगळ्यांची ओळख करून घेणार आहोत. आता या चित्रामध्ये बघा, एक मुलगा लेखणीने लिहिताना दिसतो आहे. आता उजव्या बाजूला त्यांनी या चित्राच्या अनुषंगाने काय काय माहिती दिली आहे ती आपण बघूया कारकांबद्दलची. चला, पहिलं वाक्य त्यांनी काय म्हटलंय बघा. अत्र का क्रिया. येथे कोणती क्रिया घडत आहे? ह्या चित्रामध्ये कोणती क्रिया घडत आहे? लेखनम, लिहिण्याची. अगदी बरोबर. कह लिखती. कह लिखती म्हणजे कोण लिहित आहे? आणि मग त्याने दिलेला आहे गौरवः लिखती. गौरव लिहित आहे. आणि पुढे माहिती आपल्याला दिली आहे गौरवः इति कर्ता. गौरव हा काय झाला या वाक्यातला? कर्ता. का बरं विद्यार्थी मित्रांनो गौरव कर्ता झाला? आपण ज्याला कारकाचा भाग शिकलो तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की वाक्यामध्ये जो क्रिया करतो तो कर्ता. मग आता गौरवः लिखती ह्या वाक्यामध्ये लिहिण्याची क्रिया कोण करतो आहे? लिहिण्याची क्रिया गौरव करतो आहे, म्हणून गौरव वाक्यातला कर्ता झाला. आणि आपण कारकाच्या टॉपिक मध्ये बघितलं होतं की कर्त्याची नेहमी प्रथमा विभक्ती लिहायची असते. आणि म्हणून गौरव शब्दाची प्रथमा इथे लिहिलेली आहे गौरवः. लक्षात येतंय विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे पहिलं कारक आपण आता कोणतं बघितलं? ते म्हणजे कर्ता. कर्ता कोणाला म्हणायचं? वाक्यामध्ये जो क्रिया करतो तो कर्ता. आणि कर्त्याची कायम प्रथमा विभक्ती असते. लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. हं. आता पुढे त्यांनी काय म्हटलंय बघूया. गौरवः किम लिखती. गौरव काय लिहित आहे? इथे त्यांनी किम शब्द वापरलाय बघा. आणि त्या किम शब्दाखाली त्यांनी अंडरलाईन पण केलेली आहे. आता खाली त्यांनी काय म्हटलंय बघा, त्याचं उत्तर देताना. गौरवः निबंधम लिखती. निबंधम इति कर्म. निबंधम या शब्दाला कर्म म्हटलेलं आहे. का बरं? कारण विद्यार्थी मित्रांनो, कर्म शब्दाची व्याख्या काय आहे? कर्ता ज्याच्यावर क्रिया करतो ते कर्म. मग गौरव या वाक्यात लिहिण्याची क्रिया कोणावर करतोय? निबंधावरती. म्हणून निबंध काय झालं या ठिकाणी? कर्म. आणि कर्माची असते द्वितीया विभक्ती. आणि म्हणून
निबंध या शब्दाची द्वितीया विभक्ती आलेली आहे निबंधम. म्हणजे आपण कर्ता बघितला, प्रथमा विभक्ती, आत्ता कर्म बघितलं, द्वितीया विभक्ती. लक्षात येतंय विद्यार्थी मित्रांनो? आता पुढे बघूया. गौरवः केन निबंधम लिखती? केन कशाने? गौरव कशाने निबंध लिहितो? म्हणजे निबंध लिहिण्यासाठीचं त्याच्याजवळ असलेलं साधन काय आहे? तर खाली दिलंय बघा त्यांनी, गौरवः लेखन्या निबंधम लिखती. लेखनी इति साधनम करणम वा. म्हणजे पुढचं जे तिसरं जे कारक आहे ना विद्यार्थी मित्रांनो, त्याला म्हणायचं करणम कारक. आणि करणम कारकाचा अर्थ काय आहे माहितीये का? की वाक्यामध्ये जो शब्द साधन म्हणून येतो त्याला करणम कारक म्हणायचं आणि त्या शब्दाची तृतीया विभक्ती करायची. मग ह्या वाक्यामध्ये निबंध लिहिण्याचं साधन काय आहे गौरवकडे? लेखनी. इथे त्यांनी म्हटलंय बघा लेखनी. बरोबर आहे? आणि म्हणून ते करणम झालं आणि म्हणून त्याची तृतीया. मग लेखनी शब्द कोणानुसार चालेल? आपल्या नदी शब्दानुसार. नदी नद्यौ नद्यः प्रथमा, नदीं नद्यौ नदीः द्वितीया, नद्या नदीभ्यां नदीभिः तृतीया, नद्या. बरोबर आहे? म्हणून इथे लेखनीचं त्यांनी काय लिहिलंय बघा, लेखन्या. म्हणजे तिसरं कारक आपण बघितलं ते आहे करणम कारक. लक्षात येतंय? पहिलं बघितलं कर्ता, नंतर बघितलं कर्म आणि आत्ता बघितलं करणम. आता पुढे बघूया कोणतं कारक आहे. चला. सानिका किम यच्छती? किम म्हणजे काय? सानिका काय देते? सानिका लेखन पुस्तिकाम यच्छती. सानिका लेखन पुस्तिका देते. लेखन पुस्तिकाम इति कर्म. बरोबर आहे? कर्म आलेलं आहे. लेखन पुस्तिकाम द्वितीया विभक्ती आलेली आहे. आता कारक पुढच्या वाक्यामध्ये आहे बघा. सानिका कस्मै लेखन पुस्तिकाम यच्छती? सानिका कोणाला लेखन पुस्तिका देत आहे? सानिका अध्यापकाय लेखन पुस्तिकाम यच्छती. सानिका अध्यापकांसाठी अध्यापकांना लेखन पुस्तिका देत आहे. म्हणजेच अध्यापक हे काय झालं? संप्रदानम. अध्यापक काय झालं? संप्रदानम आणि त्याची करायची असते चतुर्थी विभक्ती. साठी करिता असा अर्थ आला की चतुर्थी करायची. संप्रदानमचा अर्थ काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. जो शब्द वाक्यामध्ये हेतू, कारण, प्रयोजन अशा अनुषंगाने येईल त्याला संप्रदानम म्हणतात आणि त्याची चतुर्थी विभक्ती करायची असते. आता पुढे बघूया. पुढे त्यांनी काय दिलंय बघा. सानिका गौरवः च किम पश्यतः? सानिका आणि गौरव काय पाहत आहेत? मग त्यांनी पुढे सांगितलंय सानिका गौरवः च आम्रफलम पश्यतः. आंब्याचं फळ पाहत आहेत. आम्रफलम इति काय झालेलं आहे या वाक्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, कर्म. इथे त्यांनी तो शब्द आपल्याला भरायला दिलाय. काय झालेलं आहे? कर्म. का कर्म झालं आहे? कारण सानिका आणि गौरव पाहण्याची क्रिया कोणावर करता आहेत? आम्रफलम वरती. आणि आम्रफलम म्हणून द्वितीया. द्वितीया म्हणजेच कर्म. ओके. पुढे बघूया. आम्रफलम कस्मात पतती? आम्रफलम कशावरून म्हणजे आंब्याचं फळ कशावरून पडलं? कशापासून पडलं? तर आम्रफलम वृक्षात पतती. आंब्याचं फळ झाडावरून पडलं. आणि म्हणून वृक्षात हा जो शब्द या वाक्यात आलेला आहे त्याला म्हणायचं अपादानम कारक. अपादानम. नीट समजून घ्या. अपादानमचा अर्थ काय होतो या कारकाचा विद्यार्थी मित्रांनो? नीट लक्षात घ्या. अपादानम म्हणजे मूळ वस्तू. अशी मूळ वस्तू की जिच्यापासून काहीतरी बाजूला पडलेलं आहे. आता ह्या चित्राच्या अनुषंगाने बघूया.
बघा बरं, हे आंब्याचं झाड दिसतंय. हे फळ जे पडलेलं दिसतंय, हे आधी आंब्याच्या झाडावर होतं. पण आता आंब्याच्या झाडापासून ते बाजूला पडलं. म्हणजे मूळ वस्तू काय झाली? हा वृक्ष. लक्षात येतंय? म्हणून वृक्ष हा काय झालं? अपादानम, त्याची पंचमी, आणि म्हणून इथे त्यांनी लिहिलंय वृक्षात. लक्षात आलंय? आता शेवटचं कारक आपल्याला शिकायचंय. आम्रफलम कुत्र पतती? आंब्याचं फळ कुठे पडतंय? आम्रफलम अंगणे पतती. आंब्याचं फळ अंगणात पडत आहे. मग अंगणे हा शब्द काय झाला? अधिकरणम. अधिकरणम कारक. अधिकरणम कारकाचा अर्थ नीट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. अधिकरणम म्हणजे वाक्यामध्ये जो शब्द ठिकाणाचा उल्लेख म्हणून येतो. आता इथे ठिकाण आलंय अंगणे, पण अजून त्याच्यात दोन अर्थ आहेत. अधिकरणाचा खरा अर्थ असा आहे, वाक्यामध्ये जो शब्द ठिकाणाचा उल्लेख करतो, जो शब्द वेळेचा उल्लेख म्हणून येतो, जो शब्द काळाचा उल्लेख म्हणून येतो, तो असतो अधिकरणम कारकाचा शब्द, आणि त्याची करायची असते सप्तमी. आणि ह्या वाक्यामध्ये ठिकाण हा शब्द आलाय अंगण, आणि म्हणून त्याचं काय झालं? अंगणे. कारण ठिकाण, ठिकाण म्हणजे अधिकरण, अधिकरण म्हणजे सप्तमी. आपण जर का असं म्हणालो की अहम प्रभाते अभ्यासम करोमी. बरोबर आहे? मग प्रभाते वेळ दाखवली म्हणून त्याची सप्तमी येते बघा. लक्षात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? आणि आता आपण जे तोंडी समजावून घेतलं ना प्रत्येक कारकाचा अर्थ, तो बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल की त्याचा आपल्याला इथे वाक्यातला उपयोग आपण या ठिकाणी केलेला आहे बघा. बघा बरं, पहिलं आपण बघितलेलं आहे कर्ता. वाक्यात जो क्रिया करतो तो कर्ता. मगाशी घेतलं की नाही समजावून. पुढचं कारक आहे कर्म. कर्ता ज्याच्यावर क्रिया करतो ते कर्म. लक्षात ठेवा, ही स्लाइड महत्वाची आहे. करणम. वाक्यात जो शब्द साधन म्हणून येतो त्याला करणम म्हणतात. करणम कारक. संप्रदानम. वाक्यात जो शब्द कारण, हेतू म्हणून येतो त्याला संप्रदानम म्हणतात. अपादानम. मूळ वस्तू. अशी मूळ वस्तू की जिच्यापासून काहीतरी बाजूला झालं आहे, अलग झालं आहे. अधिकरणम. वाक्यात जो शब्द ठिकाण, काळ, वेळ म्हणून येतो त्याला अधिकरणम म्हणतात. आणि इथे थोडंसं बाजूला षष्ठी विभक्तीचं दिलेलं आहे बघा. षष्ठी विभक्तीचा अर्थ होतो संबंधवाचकाहा. कारकामध्ये षष्ठी विभक्ती येत नाही, पण षष्ठी विभक्तीचा आपण वाक्यामध्ये उपयोग करतो. संबंध, दोन वस्तूंमधला, दोन व्यक्तींमधला, दोन पदार्थांमधला संबंध दाखवायचा असेल तर आपल्याला षष्ठी विभक्ती वापरावी लागते. आपल्या त्या क्रियापदस्य सहचरामध्ये आपण ज्या शिकलो त्या टॉपिकमध्ये दशरथस्य पुत्रः रामः असं आपण ते वाक्य बघितलं होतं. दशरथाचा मुलगा राम. बरोबर आहे? म्हणजे आत्ताच्या ह्या आपण भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय शिकलो? क्रियापदस्य सहचराहा या पाठामधनं आपण परत एकदा सगळ्या कारकांची ओळख करून घेतली. म्हणजे हा गद्यपाठ आणि आपण कारकाचा जो व्याकरणाचा भाग टाकलेला आहे, हे दोन्ही भाग तुम्ही एकमेकांबरोबर टॅली करून परत अभ्यास करा, समजावून घ्या. म्हणजे सगळी कारकं, त्यांचा अर्थ तुमच्या नीट लक्षात राहील. विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा, आणि आपल्या स्पंदन अकॅडमीला ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जाता जाता एक गोष्ट अजून एक नमूद करायची आहे. आपल्या स्पंदन अकॅडमी तर्फे ऑनलाईन लेक्चर्सची सुद्धा सोय आहे. तुम्हाला जर का ऑनलाईन लेक्चर्स किंवा ऑनलाईन क्लास लावायचा असेल तर तुम्ही जरूर इथे जो कॉन्टॅक्ट दिलेला आहे, ऑनलाईन क्लासेस साठीचा मेल दिलेला आहे, त्याच्यावरती निश्चित संपर्क करू शकता. धन्यवाद
धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.